हरिप्रिया, एका पातेल्यातली चिपळी काढ बघू. विठ्ठला, जिथे विठ्ठलाचं नाव तिथे साक्षात विठ्ठल प्रगटतो. आता दुसऱ्या पातेल्यातली चिपळी काढ. हो. श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कपिले, बुद्धीवरचे जळमटा काढून टाक. सत्व एक, तत्व एक, महत्वही एक. पण नाव वेगळं असलं तरी सत्य एकच असतं. गुरुदेव 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 गुरुदेव, केशव केशव येतोय. बोला मार्तंड महाराज की जय. केशव, हा नारळ घरामध्ये ठेवला होतास ना, आम्ही सांगितलं होतं तस. आणि त्यावर हरिप्रियाची एकदा तरी सावली पडली आहे ना. हो मार्तंड महाराज, जसं ठरलं होतं अगदी तसंच झालंय. काय? हा? हा, हा. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्हाला पण हेच वाटतंय. काय झालं महाराज? आम्हाला शंका आहे. सर्वसामान्य माणसं जसं बोलतात तसं ही हरिप्रिया बोलत नाही. गुरुदेव गुरुदेव, काहीतरी गडबड आहे. झपाटलंय. गुरुदेव गुरुदेव, आता या नारळाच्या माध्यमातून कळेल की तिला कोण झपाटलंय ते. आता हे नारळच सांगेल काय ते. गुरुदेव गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव.
गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. मी बोललो ते खरं होता. तिला कोणीतरी झपाटलं याची साक्ष हे नारळ देत आहे. ही ऊर्जा तिच्यात शिरलीये हे नारळ आपल्याला सांगताय. अग्नीच्या रूपात ही ऊर्जा आपल्याला दिसून आली. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. कपिले, सुंदराने आणलेलं दूध एका पातेल्यात गाईचं आहे आणि एका पातेल्यात म्हशीचं आहे. बघ काय फरक आहे. स्वामी फरक काहीच नाहीये, दोन्ही सारखीच आहेत दूध. मग आता सांग, अभिषेक कुठल्या दुधानं करायचा? कोणत्याही दुधाने चालेल. आमचंही तसंच आहे, माझं आणि विठ्ठलाचं. तत्व एक, तत्व एक. आमचं नाव घेतलं म्हणजे विठ्ठलाचं नाव घेतल्यासारखं आहे आणि विठ्ठलाचं नाव घेतलं म्हणजे आमचं नाव घेतल्यासारखं आहे. अक्कलकोटात बसून विठ्ठलाचं नाव घ्या किंवा पंढरपुरात बसून आमचं नाव घ्या, काय फरक आहे? नाव वेगळं असतं, रूप वेगळं असतं, पण ज्याची अनुभूती घ्यायची असते ते परमसत्य मात्र एकच असतं. नद्या कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात. भक्त जर नावात अडकला तर तो भेद पाहतो आणि जो तत्व समजतो तो एकत्व अनुभवतो. देवाला नावाची गरज नसतेच, तो भावाने ओळखला जातो आणि भाव शुद्ध असेल तर नाव कोणाचंही घ्या, ते आमच्यापाशी पोचतं. आणि शेवटी भक्त आणि भगवंत यात अंतर कधीच नसतं. अंतर असतं ते फक्त जाणीवेचं. ज्या दिवशी हे जाणवतं त्या दिवशी सगळे भेद संपतात. स्वामी माफ करा, मला माझी चूक कळली. कपिले, हिच्या हातातल्या दोन चिपळ्या फरक करत नाहीत, मग तू का करतेस? हरिप्रिया, त्या दोन्ही मूर्ती आता परत पातेल्यात ठेव. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. आता बाहेर काढ. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. तू विठ्ठल नामात दंग झालेली असताना कपिलेनी हस्तक्षेप केला, आक्षेप घेतला. तुझ्या घरी असेच विरोध करणारे आहेत. तो विरोध आता अजून टोकदार होणार. तुझ्या परीक्षेचा काळ सुरू होतोय, तयार आहेस परीक्षेला? हो स्वामी. तुम्हीच तर म्हणता, जिथे विश्वास असतो तिथेच ताकद जन्म घेते. मी करेन प्रयत्न. महाराज, महाराज हे असं कसं झालं? आणि तेही हरिप्रियाच्या बाबतीत. जर तिला कोणीतरी झपाटलं असेल तर तिला विठ्ठलाचं वेड कसं लागलं? आणि विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा कशी काय होते? अरे ज्याने तिला झपाटलंय त्याने तिच्या मेंदूवरही परिणाम केलाय, म्हणून ती अशी बडबडते. जोपर्यंत तो तिच्या मानगुटीवर बसलेला आहे तोपर्यंत तुझी बहीण बरी होऊ शकत नाही आणि तिचं कोणासोबतही लग्न होऊ शकत नाही.
तुझं कर्ज फेडण्यासाठी भरपूर पैसे घेतलेस तू माझ्याकडून. माझे उपकार आहेत तुझ्यावरती. ठाऊक आहे मला. अहो, म्हणून तर माझ्या बहिणीचा हात मी तुमच्या हातात देतोय. महाराज, महाराज काहीतरी उपाय करा. तिला वाचवा. वाचवा महाराज. उपाय? अरे काय? हो, सांगतो. केशव, आहे रे एक उपाय. तिच्या शरीरातून त्या शक्तीला बाहेर काढावं लागेल आणि तिला बांधून ठेवावं लागेल. गुरुदेव, गुरुदेव. त्यासाठी आम्हाला अनुष्ठान करावं लागेल. पवित्र धागा लागेल, पंचधातूचा. पंचधातू? हो, सोनं, चांदी, जस्त, तांबा आणि लोखंड या सगळ्या गोष्टी आम्हाला आणून दे. तांब, जस्त, लोखंड ठीक आहे, पण सोनं चांदी कुठून आणायची? मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव, गुरुदेव, तुम्ही पुन्हा एकदा जादूचे प्रयोग, रासायनिक खेळ यांनी अजून एकाला मूर्ख बनवलं. त्याच्याकडून सोनं चांदी उकळायची सोय केली. गुरुदेव, गुरुदेव. संपत, अरे लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर असे छोटे मोठे हात मारावेच लागतील. आणि हातात पैसा असल्यावर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हलतात. आणि स्वामींची जागा घ्यायची म्हणल्यावर सर्व बाजूनी तयारी करावी लागते. संपत. गुरुदेव, गुरुदेव. कविराज, अहो फार भूक लागलीये. या दोघी कधी जाणार आहेत? कपिला ताई, अहो थांबा जरा. स्वामी बघा ना, मागच्या आठवड्यात आईसोबत बाजारात गेले होते तेव्हा या मुंडावळ्या दिसल्या. खूप जास्त आवडल्या, म्हणून मग मी माझ्या विठ्ठलासाठी घेतल्या. विठ्ठलाचं आणि माझं जेव्हा लग्न होईल ना, तेव्हा याच मुंडवळ्या बांधू आम्ही. घ्या, हिला विठ्ठलाशी लग्न करायचंय. अगं डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हा, हो, ठिकाणावरच आहे. माझं लग्न विठ्ठलाशीच होणार. लहानपणापासूनची इच्छा आहे माझी. हो, लहानपणापासून तुला विठ्ठलाशी लग्न करायचंय? तू स्वतःला रुक्मिणी समजतेस का? काय ग, की कृष्ण आणि विठ्ठल तुझ्याशी लग्न करायला थांबलेले आहेत? बोल ना. अगं भक्तीतला भ तरी येतो का ग तुला? अगं आपण सर्वसामान्य माणसं. आजच्या कलियुगात कोणाची इतकी पुण्याई नाहीये की देव सामान्य माणसाशी लग्न करायला येईल. काय पण इच्छा लग्न करायचं म्हणे कोणाशी? तर विठ्ठलाशी. वेडी नुसती. पण माझ्यासाठी विठ्ठल येणार. श्री हरी विठ्ठल, येणार म्हणे विठ्ठल येणार हरी लग्नासाठी. विठ्ठल. कपिलाताई, तुम्ही हे विसरताय. हरिप्रिया ही स्वामी देवांची भक्त आहे. स्वामी देवांच्या भक्तांना कमी लेखणं, त्यांच्या भक्तीवर संशय घेणं म्हणजे स्वामी देवांवर शंका घेण्यासारखं आहे. त्यांना कमी लेखण्यासारखं आहे. स्वामी देवांनी जर ठरवलं ना, तर हरिप्रियाशी लग्न करण्यासाठी साक्षात विठ्ठल इथे अवतरतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी.
अशक्य ही शक्य करतील स्वामी. हरिप्रिया, बरेच दिवस झाले तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुला विठ्ठलाचं वेळ कसं लागलं ग? आणि त्याच्याशीच लग्न करायचं हा विचार कसा आला तुझ्या मनात? अगं हरिप्रिया, किती उशीर झालाय, झोप आता. आई, तुला माहिती आहे ना, स्वामी आजोबांकडून गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोप लागत नाही. अगं पण आता रोज रोज स्वामी येणार का तुला गोष्ट सांगायला? सांग बरं. हो येणार, त्यांची मी लाडकी आहे ना. आमची आणि हरीची लाडकी प्रिया, हरिप्रिया. स्वामी आजोबा, बसा. स्वामी आजोबा, गोष्ट सांगा ना. काल तुला कुठली गोष्ट सांगितली होती? कृष्णाची. हा, मग आज आता मी तुला कृष्णाच्या मीरेची गोष्ट सांगेन. मीरा राजघराण्यात जन्मली होती आणि तिची कृष्णावर खूप भक्ती होती. तिला सगळीकडे कृष्णच दिसायचा. स्वामी आजोबा, कृष्ण तिला भेटला का? हो, भेटला ना. कारण तिची खरी भक्ती होती कृष्णावर आणि ती शेवटपर्यंत कृष्णाचीच राहिली. किती गोड होती मीरा. तिने कृष्णाची भक्ती करून कृष्णाला मिळवलं. तू पण कृष्णच ना. मी तुझी मीरा बनेन. जशी कृष्णाची मीरा तशी मी तुझी हरिप्रिया, विठ्ठलाची हरिप्रिया. लबाड. मीही मोठी झाल्यावर तुझ्याशी लग्न करीन आणि तुला मिळवेन. आजपासून तू माझा आणि मी तुझी. तेव्हापासूनच ती गोष्ट तिच्या मनात बसली आणि ती तशीच राहिली. लहानपणी वाटलं तो तिचा बालहट्ट आहे, बाल मनाचा विचार आहे. मोठी झाली की हळूहळू विसर पडेल त्या गोष्टींचा. पण तसं काही झालंच नाही. पण जसजशी ती मोठी झाली तसतसा हा विचार तिच्या मनात अजून घट्ट होत गेला. मी खूप समजावलं तिला, परावृत्त करण्याचाही अनेकदा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. शेवटी स्वामींनीच मला सांगितलं की तू तिला अडवू नकोस. तिचं समर्पण, तिची भक्तीच ठरवेल तिचं भविष्य काय आहे. आणि विठ्ठलच ठरवतील की तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे की नाही. आणि स्वामींनीच मला सांगितलं की तू तिच्या आड येऊ नकोस. आणि मी ते मान्यही केलं. पण हो, आई म्हणून ना मला तिची काळजीही आहे. हो, आता मी ही जी सगळी जबाबदारी आहे ना स्वामींवर सोपवली. तेच तिचं योग्य काय ते करतील. आणि मग अशी सुंदरा मावशी नाही का म्हणाल्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे परिणामांची चिंता उरत नाही. किंवा शंकर शंभो. काय असं म्हणाले मार्तंड महाराज? बाई बाई, आता हो आपल्या हरिप्रियाला झपाटले. खरंच असणार, कारण मार्तंड महाराज असं उगाच काहीतरी बोलणार नाही. अहो पण पंचधातूचा धागा बनवायला सोनं चांदी आणणार कुठून? आपल्याकडे तर पैसेच नाही.
आधीच कर्ज एवढं डोक्यावर आहे आणि त्यातलं अर्ध कर्ज फेडण्यासाठी त्या अधिकाऱ्याकडनं पैसे घेतलेत आपण, आणि तेही फेडायचे आहे. फायदा कमी आणि गुंतवणूकच जास्त होत चाललीये. रमा, उपाय करावाच लागणार आहे, पण त्यासाठी हरिप्रियाचं बरं होणं गरजेचं आहे. ती जर अशीच राहिली ना तर अधिकारी तिच्याशी लग्न नाही करणार.